विचारले ना गुरुजीने कशा करता आले म्हणून तुम्ही ते खरा विचारलं. काय विचारलं? सद्गुरूंना शिष्य शरण गेले. शिष्याने विचारलं, हे सद्गुरू, तुम्ही कृपानिधान आहात, तुम्ही सर्वज्ञ आहात आणि आम्हाला परमानंदाची प्राप्ती व्हावी आणि जन्म मरण दुःखरूप त्याचा नाश व्हावा या दोन प्रकारची इच्छा धरून आम्ही शरण आलेलो आहोत आणि विहित कर्माचं अनुष्ठान केलं, निषिद्ध कर्माचा त्याग केला आणि ईश्वर उपासनाही भरपूर प्रकारच्या केल्या, परंतु आम्हाला जे इच्छित फल होतं ते प्राप्त झालं नाही आणि जे परमानंद स्वरूप जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या प्राप्तीकरता आणि जे संसारूपी दुःखाच्या निवृत्तीकरता आम्ही शरण आलेलो आहोत आणि तुम्ही संसारूपी दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी याचा उपाय आम्हाला सांगावा, जेणेकरून आम्ही कृतकृत्य होऊ आणि जर कृतकृत्य झालो तर या जन्माचं सार्थक होईल आणि जर सार्थक झालं नाही तर अपशुत आणि आमच्यामध्ये काय फरक राहणार आहे. म्हणून असा श्रीगुरूंनी शिष्याने प्रश्न केला श्रीगुरूंना. श्रीगुरूंनी मनामध्ये विचार केला, ज्या अर्थी या शिष्यांना परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा आहे आणि संसारूपी दुःखाच्या निवृत्तीची इच्छा आहे, त्याकरिता आम्ही त्याकरिता यांना मोक्षाची इच्छा आहे आणि परमानंद प्राप्ती व संसारूपी दुःखाची निवृत्ती हे दोन अंश म्हणजे मोक्ष स्वरूपाचे हे दोन अंश आहेत आणि ज्या अर्थी यांना दोन अंशाची इच्छा आहे त्या अर्थी हे मुमुक्ष असले पाहिजेत आणि त्यांना मग ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे. ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो, दुसऱ्या कोणत्याही साधनाने मोक्ष प्राप्त होत नाही. त्याकरिता त्यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे असं मनामध्ये ठरवून श्रीगुरूंनी उपदेश करण्याकरिता आरंभ केला. त्यानंतर शिष्यांना विचारलं, हे शिष्या, तुला जर परमानंद प्राप्तीची इच्छा आहे, संसाररूपी दुःख निवृत्तीची इच्छा आहे, त्या तुला भ्रम आहे आणि त्या भ्रमाने तुला ही इच्छा झालेली आहे आणि ज्या अर्थी जन्म व नाशरहित असे, कारण परमानंद स्वरूप जे ब्रह्म ते तूच आहेस आणि तुला तुझ्या ठिकाणी जन्म मरणादी दुःख आहे ते तुझ्या ठिकाणी कालत्रही नाही आणि एखादी जर अप्राप्त वस्तू असते त्याच्या प्राप्तीची इच्छा होणे संभवनीय आहे. जन्म मरणादी दुःख तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर असतं तर त्याच्या निवृत्तीची इच्छा होणे संभवनीय आहे, परंतु तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरण दुःख कालत्रही नाही, मग त्याच्या निवृत्तीची इच्छा होणे संभवतच नाही. मग त्यामुळे परमानंद प्राप्ती आणि संसारूपी दुःखाची निवृत्ती, मग हा भ्रम नव्हे तर कसे? बरोबर आहे, चांगलं आहे की असा अनुवाद करता आला पाहिजे. गेल्या वर्षी आपण करून घ्या, म्हणजे काय विषय चालला तो कळतो. आता बघा, तोच ब्रह्मरूप आहे, आनंदरूप आहे आणि तुझ्या ठिकाणी दुःख कालत्रही नाही, मग तुला विषयाची इच्छा का होते? मग त्यांनी प्रश्न केला, एक कष्टित विषयापासून जर आनंद प्राप्त होतो तर आत्मा आनंदरूप कसा? आणि आत्मा आनंदरूप असेल तर विषयात आनंद, आता याचं उत्तर आहे का? थोडक्यात चांगली गोष्ट आहे. तेव्हा आपल्याला आणि विषय सुखाकरता एक विषयाची इच्छा होते. आपल्याला वाटते विषयामध्ये काय आहे? सुख आहे, म्हणून त्या सुखाकरता कशाची इच्छा होते? सुखाकरता कशाची इच्छा होते? अरे विषयाची होती. एखाद्या जेवायला आमंत्रण आले, 2 आमंत्रण आले. एक आमंत्रण कोणतं आहे? पिठलं आणि भाकरी. आणि दुसरं आमंत्रण आलं श्री बालाजीचा. श्री म्हणजे नाही का, बा म्हणजे ला म्हणजे, आणि जे म्हणजे, आणि श्री म्हणजे गणपतराव का सखाराम. गणपतराव म्हणजे गुळाचा, सखाराम म्हणजे. मग पहिला काय करतो? धुडकून देतो. काय करतो? पहिल्या याचं काय करतो? तो पिठलं भाकरीचं आमंत्रण स्वीकारतो का श्री बालाजीचं? मग कशा करता? दुःखा करता का? अरे दुःखा करता का सुखा करता? म्हणजे लोक विषय गोळा करतात, दुःखा करता करता का? कोणी साप हाती धरतो का?
कारण तो सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला? आणि सोन्याचं लॉकेट हातीदारचे करे ते कशाला कारणीभूत आहे? मग सुखा करता मनुष्य विषयाची काय करतो? इच्छा करतो. पुढे मग इच्छा केली म्हणजे त्याला त्याचं चित्त चंचल होते. काय होते? पाण्यामध्ये दगड पडला म्हणजे पाणी काय होतं? हालतं. पुढे चंचल झाला म्हणजे विषयाच्या खटपटीला लागतो. विषयाची काय होते? प्राप्ती होते. विषयाची प्राप्ती झाली म्हणजे अंतर्बुद्धीची स्थिरता होते. स्थिर झालेल्या बुद्धीमध्ये आत्मानंदाचं भान पडतं. का विषयाची प्राप्ती, बुद्धीची स्थिरता, बुद्धीमध्ये पडलेलं आत्म्याचं प्रतिबंध हे एकाच आणि होत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं विषयापासून आपल्याला काय झालं, पण तो विषयाचा नसून कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. म्हणून विषयात सुख नसून आत्माच घेऊन स्वरूप आहे. वाचत जा. शिष्य मोक्षाच्या इच्छेने श्री गुरुकडे गेला असता त्यास सद्गुरू महावाक्याचा उपदेश करीतात, म्हणून जे म्हणतात तो उपदेश हाच होय. असा उपदेश केल्यावर जर शिष्य उत्तम अधिकारी असेल तर तो त्याच क्षणी कृतार्थ होईल, पण असा भाग्यवान विरळा. आणि जर मंद अधिकारी असेल तर त्यास रात्रंदिवस दुःख भोगणारा मी सच्चिदानंदरूप ब्रह्मरूप कसा असेन अशी शंका येईल. बरोबर आहे की? उत्तम अधिकारी सांगता बरोबर मुक्त होतो. आणि मध्यम अधिकारी विषयापासून आनंद उत्पन्न होत असताना आत्मा आनंद रूप कसा? अरे काय याचं उत्तर आहे तर पुढे वाचा. आणि कोणासही तू ब्रह्मरूप आहेस असे सांगितले तर त्यास एकाएकी पटणार तरी कसे, ती शंका येणारच. त्याचप्रमाणे या शिष्याची मुखाने प्रथम आत्म्याच्या परमानंद रूपाविषयी मूल ग्रंथकार शंकेस आरंभ करतात. इथून शास्त्राला आरंभ झाला. या शंकेचं उत्तर आता गुरुजीने दिलं पाहिजे. म्हणून मग विषयात जर आनंद आहे तर आत्मा आनंद रूप कसा, आणि आत्मा आनंद रूप असेल तर विषयाचा आनंद कसा? गोड उत्तर आहे. थोडक्यात सांगितलं की सुखाकरता विषयाची काय होते आपल्याला? मग इच्छा झाली म्हणजे मन काय होतं? चंचल. पुढे विषयाची काय होते? प्राप्ती. विषयाची प्राप्ती झाली म्हणजे बुद्धीची काय होते? स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्म्याचं काय पडतं? आत्मा दुःख रूप आहे का आनंद रूप आहे? मग हा आनंद बरं काही एकदम एक क्रिया होती, क्रमे नाही. आणि आपल्याला असा भ्रम होतो हा आनंद विषयापासून झाला. बरं कसा भ्रम होतो? वास्तविक तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? बरं वाचा. शिष्य गुरु महाराज, माझा आत्मा परमानंद रूप आहे असे आपल्या उपदेशाप्रमाणे मानावे तर यत्किंचित अनुकूल विषय प्राप्त झाल्याबरोबर जो आनंद उत्पन्न होतो तो का व्हावा? आहे बघा, जर आत्मा आनंद रूप आहे मग विषयापासून आनंद होतो कसा? शंका आहे. कोणाची शंका आहे? मग त्याचं उत्तर आता कोण देतात? गुरु. वाचा. आत्मा तर मुळाचाच आनंदरूप आहे, मग विषयप्राप्तीने आनंद उत्पन्न कसा होईल? आणि जर अनुकूल विषयप्राप्तीने आनंद उत्पन्न होतो तर आत्मा आनंदरूप नाही, आनंद विषयातच आहे असे मला वाटते. असं आनंद कशात आहे? आत्मा आनंद रूप नसून विषयातच काय आहे? आनंद आहे. पुढे या शंकेत आत्मा आनंदरूप आहे किंवा आत्मा आनंद विषयापासून उत्पन्न होतो एवढाच विचार करण्याचा विषय आहे. त्याची शंका आहे. कोणती शंका आहे? नाही सर, आता वाचलं ना. आत्मा आनंदरूप आहे किंवा आनंद विषयापासून उत्पन्न होतो एवढाच विचार करण्याचा विषय आहे. आत्मा आनंद रूप आहे का विषयात आनंद आहे? मग आपल्याला सांगायचं आहे विषयात आनंद नसून आत्माच घेऊन स्वरूप आहे हे सांगायचं आहे.
या शंकेचं उत्तर वाचा. आत्मानंदाची सिद्धी. श्री गुरु, हे शिष्य, आत्मा आनंदरूप तर आहेच, पण जीवाला माझा आत्मा आनंदरूप आहे असे ज्ञान नसते आणि याचमुळे त्यास विषयाची इच्छा होते. हे पहा, आनंदरूप कोण आहे? आपल्याला काय नाही तसं. म्हणून आपल्याला सुखाकरता कोणाची इच्छा होते? विषयाची इच्छा होते. मग एकदम विषय प्राप्त होतात का? एकदम विषय प्राप्त होतात का? आहे काय? मग त्याच्याकरता मी काय हे करावं लागतं ना, नाही का? एकदमच कुठं जिलबी होत असते का? मग त्याच्या खटपटीला लागतो तो. कशाच्या? कारण विषयात सुख आहे ना, आपले सगळे जग कशात लागले? विषयाच्या खटपटीत चालत असतो, नाही का? मग तर विद्यार्थी नाही का? मग तर संस्थेमध्ये सकाळच्या प्रहरी काय असते? नाचतात, धावत धावत पोरं येतात. कशा करता? नाश्त्या करता. मग नाश्ता करता कशा येतात? नाश्त्यामध्ये काय आहे? अरे दुःख आहे म्हणून येतात का सुख आहे म्हणून? दुःख आहे म्हणून येतात का? मग काय आहे? सुखा करता येतं कधी? ते सुख आपल्याला वाटते विषयापासून मिळेल. कोणापासून? मग विषयाचं सुख आहे का नाही याचं उत्तर आता गुरुजी देतात. वाचा. इच्छा झाली म्हणजे विषय प्राप्तीच्या खटपटीस जीव लागतो. नाही बा, इच्छा झाली म्हणजे मग काय लागतं? एखादा चहा घ्यायचा असेल, अगोदर काय होते? इच्छा होते. हे बिडी पिणारे लोक, गुटखा खाणारे लोक, नाही का, काही ते म्हणजे सिगारेट पिणारे कोणी हे ते अगोदर त्यांना काय होते? इच्छा होत असते. पण मग इच्छा झाल्यानंतर त्याची प्राप्ती झाली म्हणजे मग त्यांना आनंद होत असतो. हे पिणारे लोक असते ना, त्यांना वाटतं याचं सुख आहे. एक म्हातारा पण गांजेट्टी होता बा. काय होता? गांजा बिंजा पिऊन मस्त सगळं आपला पता वाय थकलं की सगळ्या 100च्या जवळजवळ गेला. शक्ती काय झाली? पण गांजा पिण्याची इच्छा जशी आहे. माझा आपल्याकडनं काही जमत नाही. मग शिष्याला का म्हणलं इकडे मला गांजाची चिलीम काय करायची? भरायची. मग शिष्याने गांजाची चिलीम भरून कोणाजवळ दिली तर म्हणला माझ्या शक्तीने आता आहे गांजाची चिलीम ओढण्याची काय नाही. मग काय कर म्हणलं, तूच ओढ की. मग शिष्याने ती गांजाची चिलीम कोणी ओढली. मग त्याचा धूर निघतो ना, काय निघतो? मग ते तोंडाने सोडतात असं ते. मग तो शिष्याचा वर सोडायला लागला. मग म्हाताऱ्याने सांगितलं, म्हणलं हे बाबा वर नाही सोडायचा, माझ्या तोंडात सोडायचा. त्याला वाटते त्या धुरात काय आहे? आनंद आहे. धुरात कुठं आनंद असतो का? मग सुखाची इच्छा कोणाची? आत्म्याचं आपलं ज्ञान नाही ना, काय नाही. मग आपला विषयात काय आहे? पण ते विषयाचं सुख विषयाचं नसून कोणाचं आहे? गुरुजीला सांगायचं आता. त्यावेळी बुद्धी चंचल होते. बुद्धीत विषय प्राप्त झाल्याबरोबर क्षणमात्र बुद्धी स्थिर होते. हे पहा, विषयाची प्राप्ती झाली म्हणजे बुद्धी काय होते? आहे का नाही? नाश्त्याची प्राप्ती झाली म्हणजे बुद्धी काय होते? मग तो सांगायचं चांगला नाश्ता करायचा, असं कोथिंबीर टाकायची नाश्त्यात, बिगार भरायची. मग आनंदाची गोष्ट आहे. पूर्वी कुठं नाश्ता होता मग? फक्त पाठ असायचे, काय असायचे? जेवण कुठलं आलं? मधुकरी मागायचे, काय मागायचे? आता सुधारणा झाली ना, चांगली गोष्ट आहे.
सकाळच्या प्रति तरुण पोर आहे, भूक लागते म्हणून नाचता. आणि पण जेवण आहे, पण ते रात्री आहे. जास्त निधी जर झाला तर दोन्ही वेळेला मग जेवायला. राहायची सोय आणि कशाची जेवायची सोय आहे ना. मग संस्था करणार आहे अजून हळूहळू झाल्याशिवाय राहणार आहे वाचा. त्या स्थिर झालेल्या अंतर्मुख बुद्धिवृत्तीत आनंदरूप आत्म्याच्या आनंदाचे भान होते. विषयप्राप्ती आणि बुद्धीमध्ये कशाचं भान होते, बुद्धीत कशाचं भान होते, आत्म्याचं. आत्मा कसा आहे, मग तो आनंद विषयाचा आहे का आत्म्याचा आहे? विषयप्राप्ती आणि स्थिर बुद्धीत आत्मानंदाचे भान एकाच काली होत असल्यामुळे विषयप्राप्तीने माझ्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला असे जीवास वाटते. हे पहा, क्रमाक्रम नाही लावायचा. क्रम असतो ना, तो क्रम एकदम लावायचा. क्रम समजते ना तुम्हाला. तुम्ही दर्शनाकरता गेले तर तिथं काय क्रम आहे का नाही? रांगेत काय करावं लागतं, त्याला क्रम म्हणायचं. आणि एखाद्या बसमध्ये बसायचं असलं, दार उघडता बरोबर हे 10-15 लोक बसतात ते. मग त्याला काय युगपात म्हणायचं, काय म्हणायचं? युगपद आणि क्रम समजलं. युगपद म्हणजे एकदम, आणि क्रम. आपण जेवायला बसतो, युगपद जेवतो का? मग क्रमाने जेवतो का नाही? वाढायला सुद्धा काय असतो, क्रम असतो ना. अरे नाही का, कोणाला जेवायचं असलं एकदम लाडू वाढते का जेवण झाल्यावर मीठ वाढते? अरे क्रम आहे ना, व्यवहार शिकलं पाहिजे ना. आम्हाला मीठ वाढायचं असलं प्रारंभी कुठं वाढायचं असते? मध्यंतरी का, मग कुठे कोपऱ्यात वाढायचं. संस्थेत सगळं पाहायला मिळतं. जाऊ द्या पुढे. मात्र पण वास्तविक आनंद आत्म्याचाच असतो. यास उदाहरण, एखाद्या पात्रात पाणी भरून स्वच्छ पौर्णिमेच्या मध्यरात्री ते पात्र उघड्या जागेत ठेवावे. त्यावेळी जर पाणी स्थिर व स्वच्छ असेल तर त्या पाण्यात चंद्रबिंब स्पष्ट दिसते. आपण पाहतो का नाही का, पाण्यामध्ये रात्रीच्या वेळी कोणाचं बिंब पडतंय आहे का नाही? एखाद्या माणसाला गंध लिहायचा असेल, त्या आरसाचा नाही, गंध तर लिहायचा आहे. मग तो काय करतो, पाणी आणि त्या पाण्यामध्ये असा बघतो, त्याला त्याचं काय दिसते बरोबर. गंध नीट झाला का काय झालं समजते. मग आता ते आत्म्याचं प्रतिबिंब पडतं त्याच्यात. तो आत्मा दुःखरूप आहे का सुखरूप आहे? मग आपल्याला असं वाटत असते कशापासून आनंद झाला. तात्पर्य काय, विषयामध्ये आनंद नाही. तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? एखादी बाई असते ना, जेवणारा मनुष्य म्हणतो, बाई तुम्ही कारल्याची भाजी फार चांगली केली, गोड केली. मग ती बाई हुशार असते. ती बाई म्हणते, महाराज विनाकारण आगाऊ स्तुती करू नका आमची. मला का बरं? मला कारले कडूच आहे, पण अर्धा किलो कारल्यावर ते 1 किलो गुळ घातला म्हणा. मग ती गोडी कोणाची आहे? कारल्याची आहे का? मग कोणाची आहे? गुळाची आहे. गुळ कसा आहे? कडू का? मग गुळ कसा आहे? कडू असेल तर गुळ कसा? गुळ असेल तर गोडी हा गुळ कोणाचा स्वभाव आहे? कधी का, कुठे का, लघवीला जाता जाता गुळ का, तरी काय लागतं. गोड लागणं त्याचा काय स्वभाव आहे. तसा आनंद आहे. ब्रह्माचा काय स्वभाव आहे? तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? ब्रह्माचा, आत्म्याचा आनंद आहे. पुढे, आणि वाऱ्यामुळे किंवा अन्य कारणाने पाणी हलू लागले तर त्यात चंद्रबिंबाचे भान होत नाही. त्याप्रमाणे जेव्हा बुद्धी स्थिर असते तेव्हा त्या बुद्धीत आत्मरूप आनंदाचे भान स्पष्ट होते. आणि ज्यावेळी पुनः विषयाची इच्छा उत्पन्न होते त्यावेळी बुद्धी चंचल असल्यामुळे आत्मानंदाचे भान होत नाही. बरोबर सांगतात. आत्मानंदाचं भान किंवा होतं किंवा होत नाही.
पाणी जर स्थिर असेल तर आपल्या मुखाचं पाण्यामध्ये काय होतंय, आणि हालत असेल तर आहे का नाही? मग काय होत असे, विषय प्राप्तीने वृत्ती स्थिर होते. काय होते, आहे का? मग स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं काय होते, जोपर्यंत वृत्ती स्थिर होत नाही तोपर्यंत आत्मानंदाचं भान होत. मग वृत्ती स्थिर झाली म्हणजे आत्मानंदाचं काय होते, भान होते. पुढे यावरून आनंदरूप आत्माच आहे, विषयात आनंद मुळीच नाही हे सिद्ध झाले. यावरून काय सिद्ध झाले, आपण कोणताच सिद्धांत काढला, कोणता सिद्धांत काढला, आत्माच आनंद रूप आहे, विषयात आनंद आहे. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारी किंमत ज्ञानेश्वरीमध्ये. विषयाचे जे सुख आणि ते साध्यंतही जाण दुःख. मग विषयात सुख नाही, मग सुख हा धर्म कोणाचा आहे, कारला कुठं गोड लागत असते बाहेर, म्हणजे कसं लागते ते, किती पिकलं तरी कडूच लागणार. कडू लागणे हा त्याचा काय आहे का नाही. ते मीठ असते साखरेसारखं दिसते, आहे का नाही. मीठ आपलं साखरेसारखं दिसते ना ते, मग ते गोड लागत असते का ते. एका बाईने चहा करते वेळी तिला चुकलं, पाळ होतं, सुखाचं साखरेचं फळ आणण्याच्या वेळी मिठाचंच फळा घेऊन आले. आणि कोण आलेलं होतं, जावई भाऊ आलेले होते, आणि चहा कोणाकरता करायचा होता, म्हणजे आहे ना. आणि चुकून त्या बाईचं साखर समजावून काय टाकली चहामध्ये, मीठ. आणि कोणाला मीठ चहा कोणाला द्यायचा, मग आता काय जावई भावाने तोंड लावता बरोबर, आणि ते कप जरूर फेकून दिलं का, सासूबाईवर नाही. खारट लागणं हा मिठाचा काय, आणि गोड लागणं साखरेचा काय. तसा आनंद हा स्वरूप कोणाचा आहे, आत्म्याचा आहे. आणि दुःख हे स्वरूप कोणाचं आहे, विषयामध्ये आनंद नसून आनंद कोणाचा आहे. शिष्य महाराज अनुकूल असणाऱ्या स्त्री धनपुत्रादी विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असता त्याचे ठिकाणी आनंद मुळीच नाही असे कसे समजावे. तर आम्हाला विषयापासून आनंद होतो ना, मग विषयात आनंद नाही असं कसं समजायचं. आनंद कोणापासून होतो, विषयापासून आहे ना. विषय प्राप्त झाले म्हणजे त्याला आनंद. मग विषयापासून आनंद होत असताना विषयामध्ये आनंद कसा नाही याचं उत्तर नाही आलं का लक्षात. आनंद कोणापासून होतो, नाही का नाही. गुरुजी काय सांगतात, विषयात काय नाही, आनंद नाही. आणि आम्हाला आता विषयापासून काय होतं, आता विषयापासून आनंद होत असताना विषयामध्ये आनंद नाही हे कसं, हे कसं. अरे आम्हाला आनंद कोणापासून होतो, गुरुजी काय म्हणतात, आत्माचा आनंद रूप आहे. मग आम्हाला तर आनंद कोणापासून होतो, मग आत्माचा आनंद रूप आहे. कशाबरोबर नाही का. आपल्याला आपला अनुभव कोणता आहे, आनंद कोणापासून होतो, अरे त्या विषयापासून आनंद होतो. म्हणून तो पिठल्या भाकरीचं आमंत्रण डावलून देतो. श्री बालाजीचं काय करतो, मग पिठल्यापेक्षाही बासुंदीमध्ये आनंद कमी आहे का अधिक आहे, आहे का. एखाद्या वाढणारी प्रलय श्रीखंड नाही वाढलं आणि पिठलं वाढलं, मग वाढणारा मनुष्याला श्रीखंड वाढणारा, मग तो बघायचा. मग एका ग्रस्ताने विचार केला, म्हटलं आपल्या ठेवण्याकरता जागा नाही श्रीखंडाला, मग ते श्रीखंड मग ते जरा तुमचं पिटलं ते द्रोणाखाली दिलं ढकलून,
आणि त्याला सांगितलं लय श्रीखंड वाढ की वाढ. म्हटलं पळीभर नाही एकदम नाही का हाती देतो पोट श्रीखंडात आनंद नसतात त्यांनी कसं दुःख आहे म्हणून वाढ म्हणतो का सुख आहे म्हणून. मग विषयात काय आहे, सुख आहे. गुरुजी काय म्हणतात आत्माच काय आहे. मग विषयात जर सुख आहे तर आत्मा सुखरूप कसा, आणि आत्मा सुखरूप असेल तर विषयात आनंद. श्री गुरु, अरे एका विषयाच्या प्राप्तीने ज्यास आनंद झाला त्यास जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होती तेव्हा पहिल्या प्राप्त असलेल्या विषयापासून आनंद होत नाही, तो का होऊ नये? नाही बा, पहिला आपल्याला जेवायला बसलो आपण, चांगला भात होता. बरं, आता बासमती भात तुम्हाला कल्पना 5,000 रुपये किलो होता भातासोबत. किती श्रीमंत लोक काय काय असा भात घेतात. श्रीमंताचं जेवण म्हणजे काय, मग तो बासमती जेवणाऱ्यांनी भरपूर घेतला बघा. योग येऊ नये पण आला भाताचा. पण पुढे काय झालं की तो बासमती भात आहे भात खात असताना आणि तिकडून कोणता भात आला, मसाले भात आला. कोणता, आणि मसाले भातात साध्या वागतात भातापेक्षा पण जर मग कसे आहे अधिक आहे. मग त्याने काय पाहिजे, तो वाढणारा तो असा पांढरा भात खाल्ला असेल तरच तर मसाले भात काय करायचा. पहिला जर खाल्ला नसेल तर वाढायचा. मग त्याने लगेच उपचार केले. मग द्रोण होता ना, मग ते द्रोण पांढऱ्या भातावर ठेवून तिला टाकलं आणि त्याला सांगितलं म्हणजे मसाले वाढा वाढा. माझा साध्या भातापासून त्याला सुख आहे का मसाले भातापासून सुख आहे. जर साध्यापासून सुख आहे तर केव्हाही काय झालं पाहिजे आनंद. आता कुठे मसाले भात येण्याच्या पूर्वी साध्या भातापासून काय होता, मसाले भात आल्यावर साध्या भातापासून काय आहे. आणि पुन्हा मसाले भाताच्या येण्याच्या वेळी मग साखर भात आला, कोणता भात आला, मग मसाले भात ढकलून देतो आहे का नाही. जर विषयाचाच आनंद आहे मग त्या विषयापासून आता आनंद का होत नाही असा. यावरून विषयात आनंद नसून आत्माच काय आहे. वास्तविक झाला पाहिजे, होत तर नाही, म्हणून विषयाच्या ठिकाणी आनंद नाही असेच म्हटले पाहिजे. म्हणून विषयाच्या ठिकाणी काय नाही. मग आनंद आहे तरी कोणाचा आहे का नाही. श्रीखंडामध्ये दयाचं श्रीखंड असते, कशाचं चक्र. श्रीखंड काय लागते, मी गोडी कोणाची आत्म्याची, साखरेची काय केली पाहिजे. आता आम्ही वर जी आनंदाच्या अनुभवाची रीती सांगितली आहे त्या रीतीने प्रथम जेव्हा इच्छित विषय प्राप्त होतो तेव्हा क्षणभर अंतःकरणाची वृत्ती स्थिर होऊन तीत आत्मानंदाचे भान होते. आणि माणसाला अगोदर अलग अलग लक्षामध्ये विषयाची काय होते, अगोदर विषयाची इच्छा, पुढे खटपटीला लागला, पुढे विषयाची प्राप्ती, बुद्धीची स्थिरता. स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान. आणि एकाच वेळा होत असल्यामुळे आपल्याला असं वाटते हा आनंद विषयापासून काय झाला, पण तो आनंद विषयाचा कोणाचा आहे. मी नाही का सांगितलं, कारल्याच्या आरती गोड लागते, ते गोडी कारल्याची नसून कुणाची आहे. आणि जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा तीच अंतःकरणाची वृत्ती चंचल होते, म्हणून आत्मानंदाचे भानही नाहीसे होते. दुसरा विषय आला म्हणजे पहिल्या विषयापासून काय होत नाही, पहिल्या विषयापासून आनंद होत नाही ना. बाबा आहे का नाही. आता वृत्ती चंचल झाली, काय झाली, चंचल झालेल्या वृत्तीत
जसं हलणाऱ्या पाण्यामध्ये काहीच पडत नाही, तसं चंचल वृत्तीमध्ये आत्म्याचं काय होत नाही. मग वृत्ती काय व्हावी लागते. आणि विषय प्राप्त झाला म्हणजे विषय वृत्ती काय होते, स्थिर होते ना. याला एकच लाडू खाण्याची इच्छा आहे किती, आणि वाढणाऱ्याने 5 लाडू वाढले, 5दा म्हणतात तेव्हा. मग आता वृत्ती काय होते त्याची, इच्छा काय झाली त्याची. मग आता लाडूपासून आनंद झाला का आत्म्याचा आनंद. सिद्धांत सांगायचा विषयामध्ये काही नाही, तो आनंद कोणाचा आहे. आरशामध्ये आपलं मुख दिसतं की नाही. आरशात मुख आहे का, मुखाच्या ठिकाणी मुख आहे. आरशात दिसतं याची वाट आहे. मग आरशात मुख आहे का. जसं विषयात काय नाही, आनंद आहे. मग आनंद कोणाचा आहे, तसं आरशात मुख नाही. मुख कोणाचा आहे, जो उभा असेल. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषयाचे ठिकाणीच आनंद आहे असे मानले तर अनुभव कसा विरुद्ध येतो तो पहा. समज की विषयाच्या ठिकाणी आनंद आहे असं जर मागलं तर अनुभव कसा होतो याचं उत्तर देतो. समज की कोणाचा प्रिय पुत्र किंवा दुसरा कोणी अत्यंत प्रिय पुरुष बहुत दिवसांनी एकाएकी भेटला तर त्यास पाहून प्रथम क्षणी जो आनंद होतो तो दुसऱ्या क्षणी नाही. हे पहा, एखाद्या बाईचा मुलगा हरवला, 2 वर्ष झाले, एकुलता एक पोरगा, आणि पुढे 2 वर्षानंतर भेटला. बाईला काय होतं, आनंद होतो आहे ना. प्रथम वेळेला तिला काय होतं, माझा पहिली वेळ संपली. मग काही उद्योग करत नाही, धंदा करत नाही, काही करत नाही. भलत्याच खटपटी केल्याशिवाय राहत नाही. प्रारंभी त्या बाईला काय होतं ना, तर भानगडी घेऊन येते. मला बोलू बाई तुमच्या पोराने एक चपात घेऊन आला, एक बिरी ठेवून एक काय. मग त्या पोरापासून त्या आईला सुद्धा काय होत नाही, आता काय आनंद होऊ नये. यावरून काय सिद्धांत झाला, विषयामध्ये काय नाही, आनंद आहे. विषयाचाच आनंद आहे. प्रथम क्षणी आनंद झाला आणि पुढे कालांतराने त्याच्यापासून काय होत नाही, झाला पाहिजे, होत नाही. यावरून काय सिद्ध होते, विषयामध्ये काय नाही, पुढे दुसऱ्या क्षणाचा दुसऱ्या दिवशी नाही, सतत तर नाहीच नाही. वास्तविक तो आनंद सतत झाला पाहिजे, कारण आनंद उत्पत्तीस कारण असणारा प्रिय पुरुष जवळ आहेच. आमच्या रीतीने प्रथम क्षणी अंतःकरण वृत्ती स्थिर होती म्हणून आनंद आणि पुन्हा चंचल होते म्हणून आनंदाचा नाश संभवतो. कारण प्रथम क्षणी काय झाला, मुलाला पाहिजे आनंद आहे, आणि तो काही उद्योग करत नाही, धंदा करत नाही, काही करत नाही. माताच्या नाही का काहीतरी भानगडी केल्याशिवाय मग त्या आईला आता आनंद होतो का. मग प्रत्यक्ष आनंद झाला तो मुलाचा आहे. मग केव्हाही काय झालं पाहिजे, साखर केव्हाही खाल्ली तर कधी लागते ती, बरं का. लग्नीच्या क्यूमध्ये जरी उभा राहा, साखर खाल्ली तरी गोड लागणे हा साखरेचा काय. मग विषयाचा आनंद हा स्वभाव आहे. तर प्रारंभी आनंद होतो, द्वेषांदा आनंद का होत. तर जेवणाचं सुद्धा असंच आहे. जेवते वेळी प्रारंभी ते पक्वांवर काय बुद्धी असते, आणि पोट भरल्यानंतर वाढणारा म्हणतं वाढतो तो म्हणता येतात आता मुळेच नको. तर वाढणारा म्हणत असतो आमचा वाढणं हा काय स्वभाव आहे. मग तो पालथा पडतो कोण जेवणारा, ताटसं घरा. मग पालथा जरी पडला तरी वाढणारा म्हणतो तो पालथा पड का उताना पड, तुझ्या पाठीवर लाडू, तुझ्या पाठीवर काय लाडू. माझा लाडूपासून आनंद होतो का, माझा काय होत नाही. यावेळी सिद्धांत काय निघाला, विषयात काय नाही, आनंद नाही. वृत्ती कुठं स्थिर होते का, वृत्ती स्थिर होत नाही. मग त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडत नाही.
म्हणून केवळ विषयापासून आनंद होत नाही. मग तो आनंद कोणाचा आहे? आत्म्याचा. पुढे यावरून विषयाचे ठिकाणी आनंद नाही असे म्हणणे भाग आहे. विषय प्राप्त असेल तर आनंद आणि विषय प्राप्त नसेल तर आनंद नाही असे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मानले तर योग्यांना समाधीमध्ये किंवा सर्वांना झोपेमध्ये कोणताही विषय प्राप्त नसता जो आनंदाचा अनुभव येतो तो कसा यावा? बाबा, विश्वासाचा आनंद आहे असं जर मानलं तर का अशा काही अवस्था आहे. उदाहरणार्थ आपण झोपेमध्ये झोप लागते ना आपल्याला, झोपेमध्ये विषय आहे का आनंद आहे? विषय आहे का? मग विषयाचा आनंद आहे का तो? मग आपली झोप झाली. एखादा साधक मनुष्य आहे, त्याने योगाभ्यास केला, समाधीपर्यंत पोहोचला. कुठपर्यंत? मग त्या समाधीमध्ये आनंद आहे. विषय आहे का आनंद आहे? मग तो आनंद कोणाचा? आत्म्याचा. यावरून सिद्धांत काय निघाला? विषयात काय नाही, मग आनंद रूप कोण आहे? समाधीत किंवा झोपेत शब्दस्पर्शादी अनुकूल विषय तर मुळीच नाहीत. विषय नसूनही आनंदाचा अनुभव येतो. यावरून सर्व अवस्थेत आत्मानंदाचेच जीवांना भान होते. म्हणून विषयामध्ये आनंद मुळीच नाही असे म्हणणे प्राप्त आहे. बाबा, म्हणून विषयात आनंद नाही, तो आनंद आत्म्याचा आहे. विषयात आनंद नाही हे सांगण्याकरता एखादा कुत्रा असते ना, मग एखादा गुर टाकलेलं असते, त्याची हाडं असतात त्या गुराची लहान निरंजन तिथं. ते कुत्रे काय करतात बघा ते, आणि त्या मेलेल्या गुरावर ते तवा मारण्या करतात. कोणत्या ह्याच्यावर ते तवा मारणारे कोणते आहे? हे तुमचे काय तवा मारणारे नाही ना, कोण? कुत्रे. वास्तविक ते गुर काय झालेलं आहे आणि त्याच्यावर ताव कोण मारतो? कुत्रं मारतो की नाही? त्याप्रमाणे मांस खाणारे लोक, ते मांस कोणाचं आहे? जिवंतच आहे का मेलेलंच आहे? आणि त्याच्यावर तवा मारता येऊ नये. जाऊ द्या, कोणाला म्हणायचं नाही. बरं नाही बा, आमचा हॉटेल चालणार नाही जेवढं. जाऊ द्या. मग त्याचं हाड चघळतं बघा, कोण? कुत्रं. त्याच्यात दाढीला काय लागते आणि त्याचं काय निघतं, आणि त्या कुत्र्याला भ्रम होत असते. म्हटलं हे रक्त हाडातलं आहे. कशातलं? हाडातलं आहे का त्याच्यात दाढीतलं आहे? पण त्याला पुन्हा पुन्हा भ्रम होतं. कशातलं आहे? पुन्हा पुन्हा ओढला तरी तो निघत नाही बघा. बरं का? बरं, ते प्रेत बीत असलं तर मरून जाईल पण विषयाला काय करीत नाही. मग अशी आपली स्थिती आहे. विषय ओळी बोलले नाता कोण करेल. पुढे आणि याचकरिता आत्मानंदास घेऊनच सर्व जीव मात्र आनंदी होतात असे वेदात सांगितले आहे. बरं, मग आनंदाला अनुसरून सर्व जीव आनंदित होत असतात असं कुठं सांगितलेलं आहे? अधिक विचार चांगला केला याचा विचार कधी करू?